पहलगाम झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मारल्या गेलेल्या पर्यटकांचं पार्थिव जे आहे ते मुंबईमध्ये यायला सुरुवात झाली आहे आणि पहिल्या विमानातून डोंबिवली आणि पनवेल इथल्या मृतकांचं पार्थिव आणण्यात आलेलं आहे। त्यांना नेण्यासाठी आमदार रवींद्र चव्हाण हे आता पोहोचलेले आहेत। आमचे प्रतिनिधी उदय सध्या आपल्या सोबत आहेत। उदय, आता पार्थिव जे ते यायला सुरुवात झालेली आहे, सध्याची काय परिस्थिती आहे? श्रीनगर विमानतळावरनं साधारणतः दुपारी 12:30च्या सुमारास सर्व मृत पर्यटकांचे पार्थिव जे आहेत ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। त्यापैकी आता जे पहिलं पार्थिव जे आहे डोंबिवलीतील पर्यटकांचे पार्थिव जे आहे ते मुंबईत पोहोचत आहे। त्यांच्या पार्थिवाला इथे आणण्यासाठी इथे काही मंत्री देखील उपस्थित झाल्याचं आपल्याला माहिती मिळते। त्याचबरोबर काही राज्य सरकारचे महत्त्वाचे पदाधिकारी जे आहे ते देखील उपस्थित असल्याची माहिती मिळते आहे। या पार्थिवांना मुंबई विमानतळावरनं डोंबिवली येथे घेऊन नेलं जाणार आहे। त्याचबरोबर पनवेल येथे हे दुसरे पर्यटक यांचा मृत्यू झालेला आहे, त्यांना तिथे नेलं जाणार आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं पुणे पुणे शहरातील देखील 2 पर्यटकांचा या दहशतवादी हल्ल्यामध्ये बळी गेलेला आहे। त्यांचे पार्थिव आज संध्याकाळी 7:30च्या सुमारास पुणे विमानतळ येथे पोहोचणार असल्याची माहिती मिळते आहे। सध्या जे 27 पर्यटकांचा जो मृत्यू झालेला आहे त्यांचे सर्वांचे पार्थिव जे आहेत त्यांच्या राज्यामध्ये जम्मू काश्मीर श्रीनगर विमानतळावरनं रवाना झालेले आहेत। आज दिवसभरामध्ये त्यांच्या राज्यामध्ये त्यांचे सर्व पार्थिव जे आहेत ते पोहोचणार असल्याची माहिती मिळते। मात्र दुसरीकडे घटनास्थळी म्हणजे पहलगाम येथे सर्च ऑपरेशन, कोम्बिंग ऑपरेशन मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे। सर्व सुरक्षा यंत्रणा एकमेकांमध्ये समन्वय ठेवत हे सर्च ऑपरेशन आणि कोम्बिंग ऑपरेशन करत असल्याची माहिती मिळते आहे। उदय, खरं तर तुम्ही सकाळपासून हे रिपोर्टिंग करताय, तुम्ही सकाळपासून न्यूज 18 लोकमतसाठी सगळ्या बातम्या देताय। तुमच्या आजूबाजूला नेमकं काय ते दाखवू शकाल? ग्राउंड झिरोला नेमकी काय आता परिस्थिती आहे? ग्राउंड झिरोवरची जर आपण घटना पाहिली तर श्रीनगरमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। जो भ्याड आतंकवादी दहशतवादी असा हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सर्वसामान्य काश्मीरी नागरिक आज रस्त्यावरती उतरला आणि त्यांनी स्वतःहून संपूर्णपणे बंद जो आहे तो पुकारलेला आहे। आपण इथे माझ्या बाजूला पाहू शकतो, हा एक मुख्य बाजारपेठचा रस्ता आहे आणि मुख्य बाजारपेठमधले सर्व प्रमुख जे दुकानं जे आहेत ते इथे बंद केलेली आपल्याला पाहायला मिळतात। हा मुख्य रस्ता आहे श्रीनगर शहरातील आणि हा मुख्य रस्त्यावरती देखील नेहमी वर्दळ जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते। मात्र सुरक्षा साठी तैनात असलेले जे जवान आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। मात्र दुकानं मात्र बंद असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जम्मू काश्मीरचे पोलीस जे आहेत विशेष तुकड्या देखील आज श्रीनगरमध्ये तैनात करण्यात आलेल्या आहेत। मात्र स्थानिक नागरिकांनी शांतपणे त्यांची निदर्शनं जी आहेत ती आज श्रीनगरच्या रस्त्यावरती विशेषतः लाल चौकामध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। निश्चित उदय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर आपण मुंबईमध्ये जाऊया। प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रणाली, मुंबईमध्ये सध्याची काय परिस्थिती आहे किंवा डोंबिवली आणि पनवेल इथल्या जे मृतकांचं पार्थिव आहे ते आता आणण्यात येत आहे? मी सध्या मुंबई एअरपोर्ट जे आहे डोमेस्टिक एअरपोर्ट त्याच्या कार्गोच्या इथं आहे, जिथं ते हे पार्थिव आणले जाणार आहेत। सध्या आमदार रवींद्र चव्हाण जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत, कारण मृतकांमध्ये पनवेल आणि डोंबिवली इथल्या 2 पर्यटकांचा समावेश आहे आणि त्यांचंच पार्थिव घेण्यासाठी रिसीव्ह करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांचं सांत्वन करण्यासाठी रवींद्र चव्हाण या ठिकाणी पोहोचलेले आहे। आत्ता आपण पाहतो आहोत की जे फ्लाईट जे आहे ते लँड झालेलं आहे आणि या ठिकाणी आत्ता ते पार्थिव वाहून नेणारी जी शववाहिनी आहे ती सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली आहे। थोड्या वेळातच या ठिकाणी पार्थिवांचं अंत्यदर्शन घेऊन सोबत जे नागरिक आहेत किंवा जे नातेवाईक आहेत त्यांचं सांत्वन करून रवींद्र चव्हाण या पार्थिवांबरोबर स्वतःही तिथं जाणार असल्याची माहिती मिळते आहे। त्यानंतर संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास मंत्री आशिष शेलार हे सुद्धा दुसऱ्या फ्लाईटनं येणारे जे पार्थिव आहेत त्यांच्या नातेवाईकांचं सांत्वन करण्यासाठी या ठिकाणी पोहोचणार आहेत। पुण्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे। पुण्यातले जे 2 पर्यटक या घटनेमध्ये या दहशतवादी हल्ल्यामध्ये मारले गेलेले आहेत त्यांचे नातेवाईक किंवा त्यांचे जे कुटुंबीय आहे पार्थिवांसह त्यांच्या कुटुंबियांना जे आहे ते मुंबई एअरपोर्टवरून इथून एक इंटरनल फ्लाईट करून त्या फ्लाईटच्या माध्यमातूनच थेट त्यांना पुण्याला पाठवलं जाणार आहे आणि पुण्यामध्ये या ठिकाणी
माधुरी मिसाळ मंत्री ज्या आहेत त्या या ठिकाणी या कुटुंबियांची भेट घेणार आहे आणि त्याचबरोबर पार्थिवाचं अंत्यदर्शन सुद्धा घेणार आहेत. एकूणच जर आपण बघितलं तर हा जो पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला याचा सगळ्याच स्तरातून निषेध होतो आहे. सरकारी पातळीवर सुद्धा कुटुंबियांचं सर्वतोपरी सांत्वन करण्याचा किंवा त्यांना धीर देण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो आणि त्यासाठी म्हणून शासनाचे विविध स्तरावरचे मंत्री आणि त्याचबरोबर महत्त्वपूर्ण पदाधिकारी जे आहे ते सुद्धा या ठिकाणी एअरपोर्टवर दाखल झालेले आपल्याला बघायला मिळतात. निश्चित प्रणाली वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.